अरे म्हणजे साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत आहे ह्या माणसाला काही टेन्शन आहे का नाही. माझं तुम्हाला सांगतो, मी आणि माझी बायको मुंबईला चाललो होतो. आपल्याकडे राज्य एक, कायदे एक, नियम वेगवेगळे आहेत. कसे? पुण्यामध्ये कार चालवताना ड्रायव्हरला सीट बेल्ट पाहिजे, मुंबईमध्ये दोघांना पाहिजे. पनवेल पास केल्यावर बायकोला म्हणलं पट्टा लाव. ती म्हणली नाही लावला तर काय होईल. म्हणलं पोलीस पकडेल. ती म्हणली पकडल्यावर पाहू. म्हणलं तसंच जाऊ. पण आमच्या घरात माझं आणि बायकोचं भांडण होत नाही. तिला जसं पाहिजे तसं ती करते, तिला जसं वाटतं तसं ती करते, तिला जसं वाटतं तसं मी बी करतो. मुंबईच्या पहिल्या चौकात गेल्यावर ट्रॅफिकवाल्याने शिट्टी मारली. मी गाडी बाजूला घेतली. तो पावती पुस्तक घेऊन आला. मला म्हणलं साहेब बेल्ट कुठे आहे. म्हणलं हा काय. म्हणलं त्यांचा. म्हणलं हवालदार साहेब माझी बायको माझं ऐकत नाही, तुमची बायको तुमचं ऐकत नाही, आपण दोघांनी काय करायचं. हे ऐकलं त्याने पावती पुस्तक बंद केलं. मला म्हणलं हे मात्र करेक्ट बोलले. आणि मग बायकोकडून तो म्हणला ताई ही मुंबई अति स्ट्रिक्ट आहे, पट्टा लावा. आणि मला म्हणला आता एवढा दम दिल्यावर काय बिशाद नाही म्हणायची. आता तिच्याकडे काही इलाज नाही असा विचार मी हवालदार करत असताना बायको जी माझ्या शेजारी बसली होती तिने कारचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. कारण मागच्या सीटला पट्टा नाही. ती मागे बसताना हवालदाराने पुन्हा खिडकीतून डोकं आत घातलं. मला म्हणला साहेब तुमचं जरा कठीणच आहे. तर तसं तुमचं माझं काही बाबतीत इथपर्यंत नाही घ्यायचं, वरपर्यंत घेऊन काढून टाकायचं, तर आपण सुखी होऊ शकतो हे लक्षात घ्या. आपल्या शेजारी राहणारा व्यक्ती हा आपला मित्र आहे, नातेवाईक आहे असं तुम्ही समजा, सुखी व्हाल. त्याला प्रतिस्पर्धी तुम्ही समजला तर त्याच्या सुखाने तुम्ही दुःखी व्हाल आणि त्याच्या दुःखाने तुम्ही सुखी व्हाल. शेजारच्या मुलाशी आपली तुलना करायची नाही. आपल्या बायकोची शेजारच्या वहिनींची तुलना करायची नाही. त्या वहिनी बघ कशा, तू कसा ड्रम सारखा, असं काही नाही बोलायचं. हे आपणच पसंत केलेच. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपण सुखी होणार आहोत हे लक्षात घ्या.